आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांची प्रेरणा आहे त्यांच्यातून हे काम चालू आहे, अशा अभिनवजी गोयल साहेब. त्यानंतर आपल्या या संस्थेचे प्राचार्य जे की सध्या आम्हाला मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असे आदरणीय प्राचार्य राजेंद्रजी गिरी सर. तसेच या कार्यशाळेमध्ये उपस्थित ज्येष्ठ अधिव्याख्याता आदरणीय विजयकुमार सायगुंडे सर, जे की इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख आहेत. तसेच दुसरी ज्येष्ठ अधिव्याख्याता आदरणीय गिरी मॅडम, ज्या या आपल्या विभागाच्या गुणवत्ता विभागाच्या प्रमुख आहेत. तसेच कापसे सर, आदरणीय डॉक्टर कापसे सर, ज्येष्ठ अधिव्याख्याता, सर्व अधिव्याख्याता, आदरणीय गट शिक्षणाधिकारी, सर्व विषय सहाय्यक, सर्व केंद्र प्रमुख, सर्व साधन व्यक्ती आणि माझ्या शिक्षक बंधूंनो, आजचा जो पुढचा विषय आहे तो अतिशय सुंदर असा विषय आहे. आपण या विषयावर अगदी सखोल अशी चर्चा करणार आहोत. तर मला थोडीशी तुमची मदत अशी हवी आहे की ज्यावेळेस आपलं जे सेशन चालू असेल त्या कालावधीमध्ये मला काही रिस्पॉन्सेस तुमच्याकडून पाहिजेत. तर ऍक्च्युअल काय होईल, जर म्यूट करा अनम्यूट करा याच्यामध्ये खूप वेळ जाईल. तर त्याच्यामुळे ज्यांना उत्तर द्यायचंय त्यांनी क्विकली चॅट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर टाका. तुम्ही तुमचा व्हॉइस रेकॉर्ड पण करू शकता क्विकली टाईप करण्यासाठी. तर त्या माध्यमातून तुम्ही उत्तर द्या, ज्यामुळे इंटरॅक्टिव्ह होईल आणि मी आपल्या उत्तरांची वाट पाहणार आहे आणि त्यानंतरच आपण पुढे जाणार आहोत प्रत्येक मुद्द्यामध्ये. तर एकच मिनिट, मी पीपीटी शेअर करतो. सर्वांना पीपीटी व्यवस्थित दिसते? सातपुते सर? दिसते सर, दिसते. ओके ओके. तर आपला जो आजचा विषय आहे, अगदी विषय ऑलरेडी सांगितलाय ऍक्च्युली, पण तरी या चित्रावरून तुम्हाला काय वाटतं हे क्विकली चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय सर्वांनी. हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मेंदू, ओके. सर्जनशील विचार, डान्सिंग गर्ल्स, ओके. मोबाईलचे बॅक कव्हर, ओके, व्हेरी गुड, वाव. मेंदूची आकृती, छान. क्रिएटिव्हिटी, ओके. लॉट्स ऑफ कलर्स. आता सर्जनशील हे आपल्याला माहितच होतं, पण 2-3 उत्तरं खूप छान आली, ज्याच्यामध्ये एक आलं ओके, रंगाची संगती, व्हेरी गुड. आणि मोबाईलचं बॅक कव्हर आहे असं एकाचं म्हणणं होतं. खूपच छान उत्तर. तर आपण पुढे जाऊयात. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे सर्जनशील विचार, बरोबर आहे. तर नेमकं हे सर्जनशील विचार काय आहे? हे 21व्या शतकातले 21st सेंचुरी स्किल मधले हे सर्जनशील विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग का शिकायची, का याच्याबद्दल जाणून घ्यायचंय आणि खरंच याचा आपल्या दैनंदिन अध्ययन अध्यापनामध्ये याचा काय उपयोग आहे आणि याचं म्हणजे एका चांगला विद्यार्थी घडवणं. आपल्या शिक्षणाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे ग्लोबल सिटीजन तयार करणं. आपण म्हणत होतो की भारतीय म्हणजे आपल्या देशाचा चांगला नागरिक तयार करणं. मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेल, कारण आपण आज क्रिएटिव्ह थिंकिंग बद्दल बोलणार आहोत, तर ग्लोबल सिटीजन तयार करणं. आपला विद्यार्थी हा ग्लोबल सिटीजन झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण कार्य केलं पाहिजे. तर त्यासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे. तर आपण सुरुवातीला एक छान जाऊयात की आपल्याला थोडा विचार करायचा आहे, पण उत्तर आताच नाही सांगायचंय. उत्तर तुम्ही शोधून ठेवायचंय शक्य झालं तर. आणि एक विनंती आहे की मी 2 प्रश्न इथं टाकतोय, कुणीही इंटरनेटवर याची उत्तरं शोधायची नाहीये. जर तुम्हाला खरंच जर जाणून घ्यायचंय ना क्रिएटिव्ह थिंकिंग काय आहे,
तर इंटरनेटवर ह्या प्रश्नांची कुणीही उत्तर शोधायची नाही तासाचा शेवट होईपर्यंत. ओके. तुम्हाला जर लगेच उत्तर येत असेल ना तर लगेच तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा, काही हरकत नाही. तर आपला पहिला जो प्रश्न आहे तो बघा, मी वाचतो. एका टोपलीमध्ये 6 आंबे आहेत आणि 6 व्यक्तींना प्रत्येकी 1 अशा पद्धतीने आपल्याला आंब्याचं वाटप करायचंय, पण टोपलीत 1 आंबा राहिला पाहिजे. हा पहिला प्रश्न आहे. जर तुम्हाला लगेच उत्तर येत असेल तर सांगा, नाही तर सोडून द्या, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. फक्त प्रश्न लक्षात ठेवा. आपला पुढचा असा प्रश्न आहे बघा, एका महिलेची 2 मुले आहेत. अरे मी माझा 1 आंबा ऍड करेल. ओके, गुड. ओके, आपण पाहू याच्यावर नंतर. एक उत्तर आलंय, ठीक आहे, काही हरकत नाही, स्वतः वाटायचे. ओके. एका महिलेची 2 मुले एकाच वेळी, एकाच दिवशी, एकाच आठवड्यात, एकाच महिन्यात, एकाच वर्षात जन्माला आली, पण ती जुळी नाहीयेत. हे कसं काय शक्य आहे? ह्याचा विचार आपण करायचा आहे. सेशन होईपर्यंत आपण याची उत्तर सर्वात शेवटी पाहूया. बघा, हे कसं काय शक्य आहे की 2 मुलं आहेत एका महिलेची, ती एकाच वेळी, एकाच महिन्यात, एकाच दिवशी, एकाच वारी, अगदी एका वर्षात, एकाच इसवी सणात जन्माला आली आहेत, पण ती काय जुळी नाहीयेत. ओके. तर आपण याचा नक्कीच विचार करूयात. एक मेल आणि फिमेल आहे. फिमेल आणि मेल असलं तरी सर जुळी असतात. असं नाही की मुलगा मुलगी असली तरी जुळी नाहीत, असं नाही होत, पण ती जुळी नाहीयेत. हे कसं काय शक्य आहे? आपण याचा नक्कीच विचार करूयात. चला पुढे जाऊयात. आता थोडस या प्रश्नांना बाजूला ठेवा. एक झाल्यावर नाही, एकाच वेळी जन्मलीत, एक झाल्यावर दुसरा जन्मला नाहीये, एकाच वेळी जन्मलेली आहे. ओके. तर आपण पुढे जाऊयात. आता एक छोटासा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे बरं का, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. सर, सातपुते सर, मी व्हिडिओ शेअर करता म्हणजे पीपीटी शेअर करताना ते हे केलं नव्हतं, मला स्टॉप करून परत शेअर करावं लागेल. व्हिडिओ शेअर करताना खाली ऑडिओला पण क्लिक करा तुम्ही. ओके, 2 मिनिटं. शेअरिंग स्टॉप करा. ओके, हा, येस. तर आता व्हिडिओ आहे तो शांतपणे सर्वांनी बघायचा आहे. थोडासा मला मराठीमध्ये तो व्हिडिओ नाही सापडला, इंग्रजीत आहे, खाली सबटायटल आहे. सबटायटल वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, त्याबद्दल क्षमस्व. एकच मिनिट. थोडासा वेळ वाचण्यासाठी गोष्टीवर येऊया. A small businessman owed a large sum of money to a moneylender. The moneylender was a very old and ugly man and wanted to marry the businessman's young, charming daughter, Michelle. The moneylender offered the businessman a deal that all his debt would be completely wiped out if he could marry the businessman's daughter. This proposal was accepted by the businessman with a feeling of revulsion. But Michelle did not want to marry the moneylender and denied to do so. When the moneylender got to know this, he gave a choice to the businessman's daughter, that she would have to pick a pebble from a bag with 2 pebbles inside. And if she would pick the black pebble, the debt would be wiped out completely, but the moneylender would marry her. But if she would pick the white pebble, the debt would be wiped out and the daughter wouldn't have to marry him. The moneylender picked up 2 pebbles from the businessman's garden. While picking up pebbles, Michelle noticed that he picked up 2 black pebbles and placed them into the bag. He then asked the daughter to pick one. The daughter naturally had 3
choices as to what she could have done. First, either to refuse to pick a pebble from the bag. Second, to take both pebbles out of the bag and expose the moneylender for cheating. Or third, to draw out a pebble from the bag and sacrifice herself for her father's freedom. She finally picked a pebble from the bag, and before anyone could see what she picked, she deliberately dropped it into the midst of other pebbles and said to the moneylender, "Oh, it slipped from my hand unknowingly. Never mind, if you look into the bag for the one that is left, you will be able to tell which pebble I picked." The moneylender was sure about the pebble left in the bag was obviously black, and as he didn't want to get exposed, he had to play along as if the pebble the daughter dropped was white. So the moneylender was forced to clear her father's debt. Remember, don't limit yourself. Okay, so did you understand the story? Sorry. सर्वांना गोष्ट आवडली का? चॅट बॉक्स मध्ये क्विकली मला माझे काही प्रश्नांची उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये पाहिजे. येस, गोष्ट आवडली. ह्या गोष्टीमध्ये त्या मुलीकडे 3 पर्याय होते पण तिने चौथा निवडला. बरोबर आहे. या गोष्टीमधून तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टीमध्ये सर्वात जास्त आवडलेली जी गोष्ट आहे ती ना मला एका शब्दात टाकायची तुम्ही क्विकली इन द चॅट बॉक्स. गोष्ट समजली नाहीये परत सांगायची आहे का? तसं असेल तर रेज हँड करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की ती नाही लक्षात आली आहे गोष्ट. सांगा सर थोडक्यात गोष्ट. गोष्ट अशी आहे की येस मुलीची ट्रिक. ओके, मी परत एकदा रिपीट करतो. गोष्ट अशी आहे की एका व्यापाऱ्याचं एक दुसरा छोटा व्यापारी हा खूप मोठं देणं असतो. मनी लेंडर्स म्हणजे सॉरी जो सावकार असतो तो त्या सावकाराचं देणं असतं खूप एका व्यापाऱ्यावर आणि व्यापाऱ्याचं जे लक्ष असतं ते त्या सावकाराचं जे लक्ष असतं त्या व्यापाऱ्याच्या मुलीसोबत लग्न करण्याचा त्याचा उद्देश असतो. कशाच्या आड तर ते दिलेल्या कर्जाचा आड घेऊन किंवा म्हणजे त्याचा फायदा घेऊन त्याला मुलीशी लग्न करायचं असतं. मग तो आड ठेवतो. तो व्यापारी देणं फेडू शकत नसतो त्यावेळेस तो सावकार आड ठेवतो की तुमच्या मुलीला माझ्यासोबत लग्न करावं लागेल, मी तुमचं सगळं देणं माफ करतो. मग त्यावेळेस तो वडील म्हणजे पर्याय नसल्यामुळे तयार होतात पण मुलगी तयार नाही होत. मग मुलगी तयार होत नसल्यामुळे तो जो सावकार असतो त्या मुलीला भेटायला येतो. तो काय म्हणतो, मी तुला 2 ऑप्शन देतो. सॉरी, मी तुला एक पर्याय देतो. मी माझ्या पिशवीमध्ये मी 2 गोट्या ठेवणार आहे, दगडाच्या गोट्या. एक पांढरी आणि एक काळी असेल. जर तू पांढरी गोटी उचललीस तर मी तुझ्या वडिलांचं सर्व कर्ज माफ करेन आणि जर तू काळी गोटी उचललीस तर आणि मी लग्नही करणार नाही तुझ्यासोबत, पण जर तू काळी गोटी उचललीस तर मला तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल आणि मी तुझं वडिलांचं कर्ज माफ करेन. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुझ्या वडिलांचं कर्ज तर माफ होणार आहे, फक्त तू लग्न करायचं की नाही हे ठरवण्यासाठी जर पांढरी गोटी उचलली तर लग्न करावं लागेल आणि काळी गोटी उचलली तर लग्न करावं लागणार. सॉरी, पांढरी गोटी उचलली तर लग्न करावं लागणार नाही आणि काळी गोटी उचलली तर लग्न करावं लागणार आहे. मग त्या मुलीसमोर 3 पर्याय होते. एक तर डिनाय, आणि ज्यावेळेस त्या सावकाराने 2 गोट्या उचलल्या त्या मुलीनं लक्षपूर्वक पाहिलं की त्या दोन्ही काळ्या गोट्या होत्या. म्हणजे सावकार चीटिंग करत होता थोडक्यात. तर मग त्या मुलीसमोर 3 पर्याय होते. एक तर डिनाय करणं, नाही मी नाही घेणार, हा मी म्हणजे तुमचा हा न्यायनिवाडा मला मान्य नाही. दुसरा पर्याय होता की तो म्हणजे दोन्ही गोट्या बाहेर काढणे आणि तुम्ही चीटिंग केली हे दाखवणे. आणि तिसरा पर्याय होता गपचूप एक गोटी उचलणे आणि त्या सावकारासोबत लग्न करणे. पण तिने तिसरा पर्याय निवडला. तिने एक गोटी उचलली आणि क्विकली जाणीवपूर्वक गोट्यांच्या त्या ढिगाऱ्यामध्ये टाकून दिली. त्याच्यामुळे काय झालं, आणि तिने त्या सावकाराला म्हटलं की अरे माझ्या हातून चुकून ती गोटी पडली, पण आता जी तुमच्या पिशवीत राहिली आहे ना त्याच्या विरुद्ध कलरची मी उचलली असणार आहे, त्यामुळे पिशवीतली बघा. ज्यावेळेस पिशवीतली गोटी उचलली त्यावेळेस ती निघाली काळी. सावकाराला आता मान्य करणं होतं की तुझं कर्जही माफ झालं आणि मी तुझ्यासोबत लग्नही करणार नाही. म्हणजे 3 पर्याय जे समोर सरळ सरळ दिसत होते तो सोडून तिने चौथा पर्याय निवडला, जो की
सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा होता. नेटवर्कचा इश्यू आहे सर, लवकरच येतील. नागेश सर, तुमच्या मोबाईलचं नेट जोडा त्याला. सर येतील लवकरच. सॉरी, थोडासा नेटवर्क इश्यू आला होता. मी परत एकदा आपल्या मुद्द्यावर येतो, आपण जिथे चालू केलं होतं. ओके. तर आता आपल्याला व्याख्या तयार करायची आहे. तर क्विकली आपण काय करूया, ज्यांनी आता रेज हँड केलेला आहे त्यांनी त्यांचे हात खाली करायचे आणि समोर काही तुमच्या सॉरी 1 2 3 4 5 सेंटेन्स आहेत, त्याच्यापासून आपल्याला क्विकली व्याख्या तयार करायची. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे. एकच रेज हँड जो सुरुवातीचा होईल मी त्याला संधी देणार आहे व्याख्या सांगण्यासाठी. क्विकली तुम्ही वहीवर या वाक्यांच्या जोडणीतून एक व्याख्या तयार करायची आहे, ज्याचा म्हणजे जी व्याख्या असेल सर्जनशील विचारांची, क्रिएटिव्ह थिंकिंगची. ज्याचा पहिला रेज हँड होईल तुम्हाला 1च मिनिटाचा वेळ मिळेल. क्विकली जर तुम्ही तयार केली तर आपण संधी देऊयात, अदरवाईज आपण कारण वेळेचं बंधन असल्यामुळे खूप वेळ नाही घेता येणार. पण तुम्ही ज्या वेळेस या गोष्टी त्या प्रत्यक्ष करून घ्या शिक्षकांकडून, की या वाक्यांच्या व्यवस्थित रचनेतून व्याख्या तयार करायची क्रिएटिव्ह थिंकिंगची. सॉरी सुशील कुमार सर, सध्या म्यूट कर. येस सर. हा सर, तुम्हाला अनम्यूट केलं. सुशील कुमार सर, तुम्ही बोला अनम्यूट करू स्वतःला. सुशील कुमार, सुनील कुमार आहेत. सुशील कुमार श्रीवानपाळ, तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही स्वतः अनम्यूट करून बोला. ओके, पुढे जाऊया. ओके, पण ग्राउंड लेवलला करत असताना याच्यापासून शिक्षकांना व्याख्या तयार करायला हवायची, त्यानंतर त्यांना व्याख्या. ओके, तर आपण ऍक्च्युअल व्याख्या बघू. सर बोला, सुशील सर बोला. हॅलो नागेश सर. बोला ना सर, बोला बोला. हा, सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची क्षमता आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इनोव्हेशन म्हणतो.
नागेश सर आवाज येतो तुम्हाला? सॉरी होतं सॉरी. पारंपरिक विचार म्हणजे काय? सर्जनशील विचार म्हणजे काय? पारंपरिक कल्पना, नियम, आकृतबंध, संबंध, रिलेशन. आपण काही आपल्या आवडी सेट केलेले आहेत, नियम सेट केलेले आहेत आपल्या आयुष्याचे, कल्पना आहेत आपल्या ह्या जगण्याच्या पद्धतीच्या. आपण ज्या वातावरणात राहतो ना त्याचे नियम कल्पना ह्या फिक्स आहेत, अगदी फिक्स आहे. तर इत्यादींच्या पलीकडे जाण्याची आणि अर्थपूर्ण अशी नवीन कल्पना, रूपे, पद्धती, व्याख्या इत्यादींची नवनिर्मिती, प्रगतिशीलता, कल्पनाशक्ती निर्माण करण्याची क्षमता म्हणजे सर्जनशीलता. म्हणजे काहीतरी नवीन तयार करायचं कधी आपण पाहिलेलं नाहीये, ते कधी अनुभवलेलं नाहीये, अशी गोष्ट तयार करणे म्हणजे सर्जनशीलता. मग सोप्या भाषेत जर सांगायचं झालं ना तर एक स्क्रीनवर चित्र आहे, थोडस पहा स्क्रीनवर एक चित्र मी दाखवतो तुम्हाला. काय तुम्हाला या चित्राकडे बघितल्यानंतर क्विकली चॅट बॉक्स मध्ये लवकर टाका, खूप वेळ नाही जाणार. चित्राकडे बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? एक छोटस खालच्या कोपऱ्याला चित्र आलेलं आहे, त्यामध्ये माणूस एक बॉक्स डोक्यावर घालून बसलेला आहे. याचा अर्थ काय वाटतो तुम्हाला? चित्र दिसत नाही सर. बॉक्स तोंडावर घातलेलं चित्र दिसत नाही म्हणलं. एकच मिनिट, थोडं मला वेळ द्या. ओके. ऑफिस मध्ये नेटवर्कचा खूप इश्यू व्हायला लागलाय. एकच मिनिट, मी सगळ्यांना थोडस रिक्वेस्ट नेट बंद करावं त्यांचं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. एकच मिनिट वेळ द्या मला फक्त. सगळ्यांना मोबाईल वर बंद करायचं नाही, अर्धा तास, कारण ते पूर्णच बंद पडायला लागले, पूर्ण सेशन सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. आता व्यवस्थित चालेल आय थिंक. हा, आता चित्र दिसतंय का सर्वांना? सातपुते सर चित्र दिसतंय? हो दिसतंय सर, आता दिसतंय. हा, तर हे चित्राकडे बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं? क्विकली चॅट बॉक्स मध्ये. कन्फ्युजन मूड ओके, ओके, एम्प्टी माइंड गुड. तर आपण जे आहोत ना ते हे आहोत. आपण काय करतो, काही नियम ठरवून दिलेले आहेत, त्याच्या बाहेर बघण्याची आपली तयारी नाही. बरोबर आहे की नाही? रुसलेला आहे, ओके. का रुसलेला आहे? कारण त्याला बाहेर बघायचं म्हणजे एक चाकोरी पद्धत. व्हेरी गुड, सरांनी एका टाकलंय, चाकोरी बाहेर जाऊन विचार करण्याची आपली तयारी नाहीये. म्हणजे आपण आपला एक सेफ झोन बनवलेला आहे. आपण जो म्हणतो ना कम्फर्ट झोन, कॉन्सेप्ट ऐकली असेल तुम्ही. कम्फर्ट झोन म्हणजे काय? आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहतो, त्याच्या बाहेर नाही जात. का बरं? कारण त्याची खूप भीती आहे, रिस्क आहे. माझी प्रतिष्ठा कमी झाली तर मी या कम्फर्ट झोनच्या बाहेर गेलो तर, मला हे नाही जमलं तर, मला जमणार नाही किंवा अडचण आली तर, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. रिस्क असते कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्यामध्ये. पण सर्जनशील जर विचार करायचा आहे तर तुम्हाला हा बॉक्स आहे ना तो काढून फेकून द्यावा लागेल आणि त्या बॉक्सच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल. आणि आपण त्यालाच म्हणतो सर्जनशील विचार. म्हणजे काय? सिम्पली थिंक आउट ऑफ द बॉक्स, आउटसाइड द बॉक्स. ओके, म्हणजे बॉक्सच्या बाहेर तुम्ही ज्या वेळेस पाहायला शिकाल त्यावेळेस आपली क्रिएटिव्ह थिंकिंगची सुरुवात होईल. बरोबर. आता पुढे जाऊयात क्विकली आपण. ओके, आता मला सांगा, खूप अवघड आहे का सर्जनशील विचार म्हणजे काही खूप इंटेलिजन्स लोकांसाठी तयार केलेली संकल्पना आहे का?
खूप हुशार लागतो का? IQ लेवल खूप मोठा लागतो का त्याच्यासाठी? काय वाटतं तुम्हाला? एक चॅट बॉक्स मध्ये मला टाका की सर्जनशील विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग जे आपण म्हणतो, हे काही ठराविक आर्टिस्टिक लोकांसाठी आहे का फक्त जे ब्रिलियंट लोक आहेत, जसं की मार्क झुकरबर्ग आहे, ज्याने फेसबुकची निर्मिती केली, जो की शाळेत यशस्वी नाही झाला, पण त्याच्या नवनिर्मितीतून फेसबुक वगैरे तयार झालं. तर अशाच लोकांसाठी हे फक्त म्हणजे देऊन टाकलेली स्किल आहे का? फक्त डेअरिंग लागते. ओके, बरं, खूप छान विचार. फक्त डेअरिंग लागते, म्हणजे रिस्क टेकिंगची तयारी असली पाहिजे आपली. अगदी बरोबर आहे. तर ऍक्च्युली ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ही सर्जनशील विचार ही कॉन्सेप्ट डेव्हलप केलेली आहे एडवर्ड डी बोनो नावाच्या एका लेखकाने त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे, द मेकॅनिझम ऑफ माइंड. द मेकॅनिझम ऑफ माइंड. माइंड स्ट्रॉंग लागतं. ओके, बरं, आपण विचार करू, काही गरज नाही. आपला प्रत्येक विद्यार्थी हा क्रिएटिव्ह थिंकर आहे. फक्त आपल्याला त्याला संधी द्यायची. प्रत्येक विद्यार्थी, तुम्ही प्रत्येक जण, कारण आता बरीचशी उत्तर अशी आली, चित्र बघितल्यानंतर एकाने काय म्हटलं की ते मोबाईलचं कव्हर आहे, म्हणजे तिकडे विचार गेला तुमचा. ह्या सर्जनशील विचाराला सोडून मोबाईलच्या कव्हरकडे जर विचार गेला, म्हणजे दैनंदिन रुटीन आहे, आज माझा तास आहे, केंद्र संमेलनाचा विषय आहे आणि तो विषय काय आहे? सर्जनशील विचार. त्याच्याच बाबतीत हे असू शकतं. हे काय झालं? हा नियम झाला लावून दिलेला, म्हणजे थिंकिंग इन द बॉक्स, पर्टिक्युलर चौकटीमध्ये विचार करणं झालं. पण ते एका सरांनी उत्तर काय टाकलं, मला खूप आवडलं, की ते मोबाईलचं कव्हर आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे त्या बॉक्सच्या बाहेर जाऊन त्यांनी विचार केला. हेच क्रिएटिव्ह थिंकिंग आहे. बरोबर आहे. तर फोकस काय असतो याच्यामध्ये? तर आयडिया एक्सप्लोर करणं, म्हणजे आयडियांचं एक्सपान्शन करणं, हा याचा फोकस आहे सर्जनशील विचाराचा. याच्यामध्ये मॅक्झिमम पॉसिबिलिटीज तयार करायच्या. मला एक सांगा, क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काय असतं? पर्टिक्युलर उत्तर शोधायचं. इथं तसं नाहीये करायचं. आपल्याला उत्तर नाही शोधायचंय, आपल्याला एक मार्ग नाही शोधायचा, आपल्याला 10 वेगळे मार्ग शोधायचेत आणि त्याच्यामधला द बेस्ट उचलायचा आहे. 10 वेगळे मार्ग, म्हणजे मला माझे जे प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर अपेक्षित नाहीये मला, म्हणजे इव्हॅल्युएट नाही करायचं हे बरोबर चूक, अजिबात नाही. मला 10 याची वेगवेगळे उत्तरं काढायची आहेत, जे की बरोबरच आहे, 10ही बरोबर आहेत, पण त्याच्यातलं एक बेटर मला निवडायचं आहे. ते असतं सर्जनशील विचार. म्हणजे बरोबर अनेक उत्तरं शोधणे, सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर. आता आपण समोर तुमच्या कोड दिसतंय, सर्वांना दिसतंय का? दिसत असेल तर येस असं तुमचं म्हणजे व्हर्च्युअली थम्सअप दाखवा मला. दिसतंय सर. व्हेरी गुड. आता आपण काय विचार करतो माहितीये का? याचं उत्तर काय असेल? आपला विचार काय असतो माहितीये का? आपण स्क्रीनवर बघा, आपला विचार लक्षात येईल काय असतो. आपण ज्यावेळेस असं कोड बघतो ना, आपलं डेली रुटीन काय म्हणतं? याचं उत्तर कसं असलं पाहिजे? असं. बरोबर ना? सर्वांना पटतंय की याचं उत्तर? सातपुते सर बरोबर आहे ना? हे आपण असंच विचार करणार. बरोबर नाही, पण जर आपण क्रिटिकल थिंकर बनवायचे आपल्याला, तर विचार कसे असे पाहिजेत बघा. हे असंही उत्तर असू शकतं, का असू शकणार नाही? रस्ताच बंद आहे ना. तुम्ही रस्ता, मग मला हेच सांगायचंय की तुम्ही फक्त नियम पाळण्यामध्ये जे आपलं आयुष्य गुंतलेलं आहे ना, तर नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी उत्तर शोधले त्या विद्यार्थ्यांनी. याला म्हणायचं सर्जनशील विचार. बरोबर. आणखीन एक उत्तर पाहूयात आपण. ठीक आहे, चला, इथे रस्ता बंद आहे. आता हा आपण एक पर्याय शोधला, याच्या पुढचा एक पर्याय शोधूया. आता बघा, एखाद्या लहान मुलाच्या हातात जर हे कोड सोडवायला दिलं, असंही उत्तर तो देऊ शकतो ना. बरोबर आहे की नाही? बरं, याच्याही पलीकडे जाऊन आता ए ला आणि बी ला जोडायचंय आपल्याला, तर त्या बॉक्सच्या बाहेरून पण वाट आहे ना सर, उघडी आहे वाट ती पण. बरोबर आहे का? मधूनच जोडावं असं काही अपेक्षित आहे का त्या मेज मधून? नाही, बाहेरून पण उघड आहे. ए पशी थोडीशी वाट आहे, बी पशी थोडीशी वाट आहे, तो बाहेरून पण एक रेष ड्रॉ करू शकतो. 2 मिनिटं, मी तुम्हाला दाखवतो. सर पेन वापरता येईल इथे मला? सर वापरता येईल तुम्हाला पेन. एकच मिनिट.
मला ऑप्शनच सापडत नाही. आय ट्राय माय बेस्ट. ओके, जाऊ द्या, काय हरकत नाही. मला ऑप्शन नाही सापडत आहे, पण इमॅजिन करा ए पासून बी पर्यंत जायचंय, तर बॉक्सच्या बाहेरून जाऊया. हा पण एक सर्जनशील विचार आहे, बरोबर आहे. आणि मध्ये मध्ये चॅट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तरं टाकत जा, येस किंवा नो, म्हणजे अंडरग्राउंड मार्ग. ओके, फ्रॉम बी टू ए, बी टू ए, व्हेरी गुड. आणखीन एक विचार आलाय चॅट बॉक्स मध्ये, बी पासून ए पर्यंत पण जाऊ शकतो ना उलटा. ठीक आहे, व्हेरी गुड. तर हे आहे सर्जनशील विचार, म्हणजे एका चौकटीला मोडून त्याच्या बाहेर जाऊन विचार करणे. ओके, तर पुढे जाऊयात आपण. आता पुढे आहे आपण, आता काय मागच्या वेळेस आपण शिकलं क्रिटिकल थिंकिंग, बरोबर आहे की नाही, आणि आता शिकतोय क्रिएटिव्ह थिंकिंग, म्हणजे समजून घेतोय. आय थिंक शिकतोय म्हणण्यापेक्षा समजून घेतोय. तर आपण काय करू, या दोन्हीचा थोडासा कंपॅरेटिव्ह विचार करूयात. कंपॅरेटिव्ह विचार करूयात की हे काय आहे नेमकं, दोन्ही मधला फरक काय, म्हणजे आपल्या थोडस लक्षात येईल आणखी, बरोबर. एकच मिनिट. ओके ओके, जे क्रिटिकल थिंकिंग असतं ना ते अनालिटिकल असतं, विश्लेषणात्मक असतं. म्हणजे आपण त्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करून त्याचे तुकडे पाडतो आणि त्याच्यातून मग माहिती गोळा करतो. पण क्रिएटिव्ह थिंकिंग जे असतं ना ते जनरेटिव्ह असतं, काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये असते. क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये अनालिटिकल थिंकिंग होत नाही, म्हणजे होते, त्याचा एक सबस्किल आहे, पण ते क्रिएटिव्ह थिंकिंग नाही. त्याच्यातून तुम्ही परत नवनिर्मिती जनरेशन जर काही केलं तर ती क्रिएटिव्ह थिंकिंग होईल. हा मोठा फरक आहे या दोन्हीमध्ये. दुसरा आहे इकडे निर्णय लावता येतो, हे बरोबर आहे, चूक आहे. पण क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये अजिबात निर्णय लावता येत नाही की हे बरोबर आहे की चूक आहे, कारण आपण 2 बरोबर उत्तर शोधतोय, 10 बरोबर उत्तर शोधतोय, बरोबर आहे, 10 बरोबर मार्ग शोधतोय, आणि याच्यामध्ये बरोबर आणि चुकीचा विषयच नाही. क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये तुम्ही काहीतरी नवनिर्मिती ह्या दोन्ही मध्ये आहे. त्यानंतरचा जो फरक आहे तो म्हणजे सिलेक्टिव्ह असतं. क्रिटिकल थिंकिंग हे काय असतं, सिलेक्टिव्ह असतं. पण जनरेटिव्ह जी थिंकिंग असतं, क्रिटिकल थिंकिंग जे असतं ते एक्सपान्सिव्ह असतं, म्हणजे विस्तृत, म्हणजे त्याचा आपण त्याचा जो सर्कल आहे ना तो मोठा केलेला असतो, आणि क्रिटिकल थिंकिंग मध्ये त्याचा सर्कल छोटा, पर्टिक्युलर उत्तरापर्यंत आपण जातो निवडा, पण इकडे त्याचा विस्तार केलेला असतो, अनेक पर्याय आपण शोधलेले असतात. हे असतं क्रिटिकल थिंकिंग, सॉरी क्रिएटिव्ह थिंकिंग. आता क्रिटिकल थिंकिंग मध्ये काय असतं, प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय माहितीये का, स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशन, स्टॅटिस्टिकल. आता मी एक त्याचं छान उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि पॉसिबिलिटी, कारण हा कन्फ्युज करणारा मुद्दा आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग हे काय असतं, पॉसिबिलिटी असते क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये, तर क्रिटिकल थिंकिंग मध्ये प्रोबॅबिलिटी असते. दोन्हीमध्ये काय फरक आहे, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, समजा निवडणूक आहे, बरोबर आहे, निवडणुकांचा एक्झिट पोल काढला जातो, बरोबर आहे की नाही, काही गोष्टींचं अनालिसिस करून संभाव्यता सांगितली जाते की कोण निवडून येणार आहे, ही आहे प्रोबॅबिलिटी. पण शक्यता काय आहे, तर प्रोबॅबिलिटी, कॅल्क्युलेशन्स नाही आहेत शक्यतेमध्ये. शक्यता म्हणजे तुम्ही ती करू शकता का. फॉर एक्झाम्पल, उद्या आपला तास आहे, तुम्ही लातूरला येऊ शकता का, तुमची कॅपॅसिटी, डुईंग कॅपॅसिटी जिथं चेक केली जाते ती असते पॉसिबिलिटी. आणि जिथं कॅल्क्युलेशन्स मोजले जातात, स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशन मोजली जाते, ती असते प्रोबॅबिलिटी. हा खूप मोठा फरक आहे त्यामध्ये. त्यानंतर पुढचा फरक आहे, क्रिटिकल थिंकिंग साठी लेफ्ट ब्रेन काम करतो आणि क्रिएटिव्ह थिंकिंग साठी राईट ब्रेन काम करतो. हे काही एवढं विशेष महत्वाचं नाही, पण ठीक आहे, माहित असावं आपल्याला. आता याचे उदाहरण बघूयात. येस बट. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, येस हो पण असं नाही, हो पण तसं, बरोबर. पण क्रिएटिव्ह थिंकिंगचं हो आणि आणखीन असं पण, हो
पण नाही, सॉरी, इथं चुकून पण झालंय पुढे, ते पीपीटी मध्ये मिस्टेक आहे. हो आणखीन, हो आणखीन, त्याला रीड असं करा, हो आणखीन. आणि म्हणजे हे पण आणि आणखीन हे क्रिएटिव्ह थिंकिंगचं उदाहरण आहे. तर आपण पुढे जाऊयात. एकाने प्रश्न टाकलाय की सृजनशील आणि सर्जनशील फरक आहे. खूप मोठा फरक आहे सर, तुम्ही नेटवर चेक करा, मिळून जाईल. आपण सध्या सर्जनशील विचाराचा हे करूयात आपण. ओके, तर आता काय की सर्जनशील विचारांचे प्रकार आपण एक एक प्रकार समजून घेऊयात. सर्जनशील विचाराचे प्रकार किंवा सब स्किल म्हणूयात आपण त्यांना, सब स्किल सर्जनशील विचाराची. तर याच्यामध्ये पहिलं काय आहे मुख्य, तर डायव्हर्जंट थिंकिंग. दोन प्रकारच्या थिंकिंग याच्यामध्ये आहेत, एक कॉन्व्हर्जंट थिंकिंग आणि दुसरा आहे डायव्हर्जंट थिंकिंग. कॉन्व्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय की एकच शोधणे, एक पर्याय शोधणे, ते म्हणजे कॉन्व्हर्जंट थिंकिंग. पण डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय सर, याच्यापेक्षा मागच्या केंद्र संमेलनापेक्षा वेगळी माहिती आहे, सुरुवात झालेली आहे आता. तुम्ही पुढे पुढे बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल. अच्छा, दोन्हीतला फरक असलेली पीपीटी परत दाखवायचे, काही प्रॉब्लेम आहे का ज्योती मॅडम? तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल त्याच्याबद्दल तर क्विकली रेज हँड करा, म्हणजे तुम्हाला अनम्यूट करू आपण. ओके, एकदा परत दाखवतो क्विकली. काय अडचण असेल तर परत दाखवण्यात आहे, नाहीतर वेळ जाईल विनाकारण. काय अडचण असेल तर सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करतो किंवा शेवटी विचारा तासाच्या आपण. सर सातपुते सर, त्या ज्योती मॅडमला थोडस अनम्यूट करा, त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूया. हा मॅडम, अनम्यूट केले तुम्हाला, स्वतः अनम्यूट करून बोला. हो सर, ते पॉइंट लिहून घ्यायचे होते, लिहायचे राहिलेत म्हणून दाखवा म्हणले. तुम्हाला पीपीटी मिळून जाईल, डोंट वरी. तुम्हाला पीपीटी मिळणार, सर्व पीपीटी आपल्यापर्यंत मिळणार आहेत सर्वांना. ओके ओके सर, धन्यवाद. तुम्ही त्याची नका काळजी करू. ओके, तर आपण डायव्हर्जंट थिंकिंग विचार करतोय. काय तर कॉन्व्हर्जंट थिंकिंग म्हणजे एका सोल्युशन कडे जाणे, एका पर्टिक्युलर गोष्टीकडे जाणे. तर डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय, द बेस्ट वे टू हॅव गुड आयडियाज, टू हॅव लॉट्स ऑफ आयडियाज अँड थ्रो अवे द बॅड आयडिया. ओके, म्हणजे काय म्हणतो मी, द बेस्ट वे दॅट वी हॅव लॉट्स ऑफ आयडिया विथ अस अँड वेन वी विल रिमूव्ह द बॅड वन्स विल गेट द बेस्ट वन्स. याला म्हणायचं डायव्हर्जंट थिंकिंग. म्हणजे एक उत्तर नाही शोधायचंय आपल्याला 10 उत्तरं शोधायची. हा पहिला उपप्रकार म्हणू आपण सर्जनशील विचाराचा, की मुलांना आपल्याला भाग पाडायचंय. कशासाठी भाग पाडायचंय, की एकाच पद्धतीने नाही विचार केला पाहिजे. मुलांनी 10 अँगलनी विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, ज्याच्यातून क्रिएटिव्ह थिंकिंग ही त्या मुलामध्ये तयार होते. आणि मी परत सांगतोय की ही कुणाची जहागीरदारी वाटून दिलेली नाहीये. क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे प्रत्येक मुलामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग असते. कारण तुम्हाला डे ड्रीमिंग प्रकार माहितीये, म्हणजे दिवा स्वप्न. मुलांना, लहान मूल, एक समजा 1 वर्षाचं मूल घ्या आणि ते बडबड करतं एखाद्या विषयावर, म्हणजे ते क्रिएटिव्हिटी करतं, क्रिएटिव्ह थिंकिंग आहे त्याच्यामध्ये. आणि हे प्रत्येक मूल करतं, हे त्याचं लक्षण आहे क्रिएटिव्ह थिंकिंगचं. ओके, डे ड्रीमिंग म्हणतो आपण त्याला, म्हणजे दिवा स्वप्न पाहतो, असं करू तसं करू, हे करणार आहे माझे पप्पा, माझा वाढदिवस, मला हे आवडतं तर मी हे करणार. हे डे ड्रीमिंग जे आहे ना, हे सर्जनशील विचाराचं लक्षण आहे. बरोबर आहे. तर डायव्हर्जंट थिंकिंग आपल्याला डेव्हलप करायची त्या मुलांमध्ये. म्हणजे काय, वेगवेगळ्या अँगलनी एखाद्या गोष्टीकडे बघण्याची वृत्ती, किंवा एखाद्या प्रश्नासाठी 10 वेगळे बरोबर पर्याय शोधण्याची वृत्ती. आता आपण वर्गातच बघा ना, जर कुणाला जर आठवलं तर मला लवकर हँड रेज करा आणि मला उदाहरण द्या. आपण ज्यावेळेस वर्गामध्ये एखादा प्रश्न विचारतो ना, एखादा मुलगा ना हटकेच उत्तर देतो एकदम, म्हणजे त्याचा काहीच अर्थार्थी संबंध नसतो, पण त्या प्रश्नाला ते लागू पडतं उत्तर. असं बऱ्याच वेळा होतं.
होतं की नाही? येस, क्विकली चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नाही असं म्हणा. आणि जर कुणासोबत असं झालेलं आहे तर क्विकली हँड रेज करा. आठवत असेल तर होतच, 100% होतं. आणि जर ते तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल तर हँड रेज करा क्विकली, म्हणजे आपल्याला विचारता येईल. कारण आपण मुलांना प्रश्न विचारतो एखादा, तो त्याच्याशीच रिलेटेड, अगदी त्याला उत्तर साजेचं उत्तर देतो, पण ते आपल्या त्या विषयाशी काहीही त्याचा संबंध नसतो, हे वेगळंच काहीतरी असतं. असं बऱ्याचदा होतं. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा सर्जनशील आहे आणि त्याच्यातली ही वृत्ती आपल्याला वाढवायची. का वाढवायची आपण पुढे बघणार आहोत. ओके. तर काय प्रॉब्लेम आहे सर? ते काय बालाजी कोळी सर सर्जनशील म्हणताय सर. सर बालाजी कोळी सरांना जर असं अनम्यूट करा. तुम्ही परत म्हणजे प्रश्न न राहता पुढे गेलेलं चांगलं राहील. कोळी सर तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही स्वतः अनम्यूट होऊन बोला. बालाजी कोळी. ओके, आपण पुढे जाऊया. तर डायव्हर्जंट थिंकिंग हा एक प्रकार आहे सर्जनशील विचाराचा. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे बेस शोधायचे. आपण बघूया ते पुढे कसं शोधायचंय. त्यानंतर दुसरं आहे लॅटरल थिंकिंग. आता हे लॅटरल थिंकिंग म्हणजे काय आहे? सॉरी, 2 मिनिटं. आपण डायव्हर्जंट थिंकिंग मधले काही मुद्दे आपण पाहूयात. पहिला आहे फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता. जर आपण त्या मुलाला लवचिकता दिली की तू विचार करण्याची लवचिकता, आपण स्ट्रिक्ट रूल दिले, ह्या बॉक्स मध्येच तू विचार कर आणि उत्तर दे या प्रश्नाचं. जसं की मी मग सांगितलं की कोड सोडवायचंय, त्या बॉक्स मधून जायचंय, त्याचे नियम लावणार आपण, तर त्याच्यामध्ये ते तयार नाही होणार सर्जनशील विचार. त्याला फक्त कोड द्या आणि तुला जसं सोडवायचंय तसं सोडव, असं हे लवचिकता द्या. आणि ती कितपत लवचिकता द्यायची हे तुम्ही ठरवा. आपल्याला म्हणजे ज्या लिमिट पर्यंत आपल्याला ओके, ज्या आपल्याला लिमिट पर्यंत जायचंय तिथपर्यंत आपण त्या लवचिकता आपण त्यांना देऊ शकता. त्याच्यानंतर ओरिजिनॅलिटी, नवनिर्मिती. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, कोणता? 3 इडियट्स जो पिक्चर आहे, सॉरी 3 इडियट्स म्हणतो मी, आपला तारे जमीन पर. त्या मूवी मध्ये ज्यावेळेस तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांना घेऊन एका डोंगर दऱ्यामध्ये जातो, त्यावेळेस तो विद्यार्थी काड्यामुड्यापासून एक छोटीशी बोट तयार करतो. बरोबर आहे, ही नवनिर्मिती आहे. तर ह्या विचारांना चालना देण्यासाठी अगोदर त्याला लवचिकता द्यावी लागेल विचारांची, आणि त्यानंतर त्याला त्या नवनिर्मितीकडे न्यावं लागेल. त्याच्यानंतर हे खेळीमेळीच्या वातावरणातून झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर त्याला बर्डन द्याल, स्ट्रेस द्याल, काही ठराविक गाईडलाईन्स द्याल तर ते होणार नाही. बरोबर आहे. तर याचा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे ओपन माइंडेड. ओपन माइंडनेस वाढवला पाहिजे. ओपन माइंडनेस म्हणजे काय? म्हणजे मुक्त विचार सरणी, एकदम मुक्त विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू झाली पाहिजे. याचं एक उदाहरण मी छान सांगतो. आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता, बरोबर आहे की नाही? स्त्री पुरुष समानता म्हणतो, बट स्टील आपण म्हणजे पुरुष प्रधान, म्हणजे काही गोष्टीमध्ये आपण वरचढ आहोत असं दाखवतो, किंवा काही गोष्टीमध्ये त्या कमी आहेत असं दाखवतो. असं कधी कधी होतं वागण्यातून, बोलण्यातून नाही होत, वागण्यातून नक्कीच होतं. ओपन माइंडनेस म्हणजे त्यांचं अस्तित्व स्वीकारणं, त्याला ओपन माइंडनेस, मुक्त विचार असणं. अगदी जे आपण करतो ते करत असतील तर त्याला आक्षेप नसणं, हे म्हणजे मुक्त विचार झाले, ओपन माइंडनेस झाला. एक छोटस उदाहरण त्यामध्ये दिलं. तर हे मुक्त विचार असणं हे एक डायव्हर्जंट थिंकिंगचं लक्षण आहे. त्याच्यानंतर वाईल्ड आयडियाज. वाईल्ड आयडियाज म्हणजे काय? म्हणजे अगदी रुटीनला सोडून अगदी फार तिसरीकडे गेलेला जरी विचार असेल त्या विचारांच्या संदर्भात, तर तो वाईल्ड म्हणजे अगदी रुटीनला सोडून वेगळा, असा वाईल्ड विचार या डायव्हर्जंट थिंकिंग मध्ये येतो. तर
ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डायव्हर्जंट थिंकिंग मध्ये येतात आणि ह्या आपल्याला याला चालना द्यायची, विद्यार्थ्यांच्या या थिंकिंगला चालना द्यायची. त्याच्यानंतरच पुढचं आहे, बऱ्याच जणांना एक प्रश्न आहे सृजनशील आणि सर्जनशील. मी त्याचा फरक सांगतो तुम्हाला शेवटी. मी जे लिहिलंय ते अगदी बरोबर आहे. कृपया आता चॅट बॉक्स मध्ये ते टाकू नका, कारण काय होतंय माझं हे डायव्हर्ट होतंय मन. थोडस आपण सेशनच्या शेवटी आपण त्याच्यावर चर्चा करूया. ओके, नेक्स्ट लॅटरल थिंकिंग. आता हे लॅटरल थिंकिंग म्हणजे काय? ह्या लॅटरल थिंकिंग मध्ये येतं काय? लॅटरल थिंकिंग म्हणजे जिथं कॉन्व्हर्जंट आणि डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे अनेक विचार एक विचार हे दोन्हीचं मिक्सचर असतं. आणि अच्छा, एक सॉरी थोडस डिस्टर्ब करतो, पण एक छान विचार आला इथं, मी थोडा ऍड करतो आणि मग पुढे जाऊयात आपण. माझ्याकडे 4थी मधला एक विद्यार्थी क्लासमध्ये 4थीतला विद्यार्थी होता. त्याला अफजल खानाच्या वधाचा प्रश्न विचारला असता तर त्याने उत्तर दिले असते शिवरायांनी सलमान खानचा वध केला. ओके काही हरकत नाही. म्हणजे त्याला अफजल खानच परिचित नाहीये, त्याला जो खान परिचित आहे त्याच्याशी निगडीत त्याने उत्तर दिलं. व्हेरी गुड. म्हणजे वेगळा विचार. व्हेरी गुड. तर लॅटरल थिंकिंग, लॅटरल थिंकिंग म्हणजे काय? कॉन्व्हर्जंट थिंकिंग आणि डायव्हर्जंट थिंकिंग याचं मिक्सचर आहे. म्हणजे काय नेमकं? तर याच्यामध्ये अनालिसिस होतं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होते, त्यानंतर थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स होतं आणि वेगवेगळे पाथ जे आपण शोधले त्याच्यातला एक चांगला पाथ निवडला जातो, त्याला म्हणायचं लॅटरल थिंकिंग. ओके, आपण जे डायव्हर्जंट थिंकिंग मधले वेगवेगळे जे विचार निवडलेत ना त्याच्यातला द बेस्ट निवडायचं ठिकाण म्हणजे लॅटरल थिंकिंग. आउट ऑफ द बॉक्स जाऊन, म्हणजे एका चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही जे वेगवेगळे विचार निवडले त्याच्यातला एक पर्टिक्युलर पाथ निवडणं, हे म्हणजे लॅटरल थिंकिंग झालं. पुढे जाऊया. तर हे लॅटरल थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी सगळ्यात मोठं जे स्किल आहे आपण जे शिकणार आहोत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हे काम करतं. ओके, त्याच्यानंतर आहे एस्थेटिक थिंकिंग, सौंदर्याचा विचार. ओके, सौंदर्याचा विचार. तर या सौंदर्याच्या विचारामध्ये काय येतं? आता बघा, सगळ्यात जास्त जर क्रिएटिव्ह कोण असतात तर पेंटर, बरोबर आहे. त्याच्यानंतर डिझायनर, अभियंता. डिझायनर जे असतात, होम डेकोरेटर किंवा कार डेकोरेटर, हे काय करतात? ते सौंदर्याचा विचार करतात. याच्यामध्ये काय की डोळ्यांचा आनंदाचा विचार झाला पाहिजे. म्हणजे माझ्या डोळ्याला हे छान वाटतं का, हे केलेलं समोरचं, हे छान दिसतं का? याचं एक सुंदर उदाहरण, मी ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो, मी आपलं तिथलं जे CST जे टर्मिनल आहे, म्हणजे शिवाजी छत्रपती महाराज टर्मिनल, तिथे समोर थांबलो. आपण स्टेशन भरपूर बनवतो, पण जे एस्थेटिक थिंकिंग न तयार केलेलं स्टेशन आहे ना, ते तुम्हाला ते बघायला भेटेल. किती सुंदर आहे, त्याची रचना किती सुंदर आहे, तिथे किती विविध आकार आहेत. म्हणजे फक्त बिल्डिंग बांधणं हा उद्देश नव्हता त्याचा, ते सुंदर दिसणं पण हा उद्देश होता. तर जे काही बनवतोय ना ते सुंदर दिसलं पाहिजे, हा विचार मनामध्ये, मुलांच्या मनामध्ये तयार करणं, याच्यासाठी काम करणं. मग याच्यासाठी काय काय काम करू शकतात? तर वेगवेगळे पॅटर्न्स, मुलांच्या मध्ये पॅटर्न्स रुजवणे वेगवेगळे, त्यानंतर स्ट्रक्चर्स रुजवणे, त्याच्यानंतर कलर्सची रुची निर्माण करणे किंवा कलर्सचे ज्ञान तयार करणे. 2 कलर मिक्स केल्यानंतर काय होतं, किंवा त्याला स्वतःला कलर मिक्स करू देणे. अशा गोष्टीतून आपण हे सौंदर्य जो विचार आहे किंवा निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी तयार करणे, कारण निसर्ग मुळातच सुंदर आहे. तर ह्या निसर्गाकडे पाहण्याची जी वृत्ती आहे ना, ती तयार केल्यानंतर हा विचार ऑटोमॅटिक मुलांमध्ये तयार व्हायला चालू. सर म्यूट झालात, आपण अनम्यूट करून बोला. अच्छा, काही मिस झालं का? खूप वेळ म्यूट होतो का? नाही, आता जस्ट. ओके, सॉरी. तर पुढचं आहे ते म्हणजे सिस्टम थिंकिंग, तंत्र किंवा व्यवस्था विचार. आता मला परफेक्ट मराठी शब्द तिथं नाही सापडला, पण दोन्हीच्या मध्ये ती गोष्ट येते. सिस्टम थिंकिंग म्हणजे काय? सहसंबंध, 2 गोष्टीतला थिमॅटिकल म्हणा किंवा कोणताही
थिंग्स इंटर रिलेशन म्हणतो आपण, बरोबर आहे. रिलेव्हंटनेस म्हणजे दोन गोष्टींमधला सहसंबंध मुलाला शोधता आला पाहिजे आणि त्याच्यातून मग सर्जनशील विचाराकडे आपल्याला जाता येईल. त्याच्यानंतर अनालिसिस. आता जसं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे लॅटरल थिंकिंग मध्ये आलं ना, तसं अनालिसिस हे कशामध्ये येतं, सिस्टीम थिंकिंग मध्ये येतं. आता हे मुद्दे जरा नोट डाऊन करून घ्या बरं का, जे मी मध्ये मध्ये सांगतोय, कारण ते पीपीटी मध्ये नाही येत ऍक्च्युअल, आपण फक्त मेन मुद्दे ऍड केलेले आहेत. तर सिस्टम थिंकिंग व्यवस्था विचार जो आहे तो काय कॉम्प्लेक्स कडून स्मॉलर सबसिस्टम, म्हणजे एखादी कॉम्प्लेक्स गोष्ट आहे त्याला असं तोडून व्यवस्थित मोकळं करून त्याला सिंपल बनवणे, बरोबर आहे, त्याला जोडून सिंपल बनवणे, हे काम करतं सिस्टम थिंकिंग, व्यवस्था विचार. याच्यामध्ये अनालिसिस येतं, सिंथेसिस येतं. म्हणजे अनालिसिस म्हणजे काय, सुरुवातीला तोडणे, बरोबर आहे. आपण हे जे आहेत ना, हे ब्लूम्स टेक्सॉनॉमी मध्ये येतं, आपण पुढे बघूयात ते थोडंसं आपण, कारण का शिकायचं हे पण महत्वाचं आहे. हे का सर्जनशील विचाराचा काय गरज आहे, पुस्तक सोडून ह्याच्याकडे कशाला जायचंय, याच्या नक्कीच आपण विचार करूया. तर सिस्टम थिंकिंग, तंत्र व्यवस्था म्हणजे काय, याच्यामध्ये सिंथेसिस येतं, अनालिसिस येतं. अनालिसिस केल्यानंतर सिंथेसिस करावं लागतं. अनालिसिस म्हणजे काय, तुम्ही तोडून त्याचे वेगळे भाग केले आणि त्याच्यातले महत्वाचे भाग गोळा करून त्याला सिंथेसाइज केलं, म्हणजे व्यवस्थित पॅटर्न तयार केला, व्यवस्थित रचना तयार केली, व्यवस्था तयार केली. तर हे सिस्टम थिंकिंग मध्ये येतं. त्याच्यानंतरचा जो पुढचा आहे उपप्रकार आपण म्हणूया ते आहे इन्स्पिरेशनल थिंकिंग, प्रेरणादायी विचार. याच्यामध्ये काय माहितीये का, हे खूप सोपं आहे. याच्यामध्ये खूप हायर क्रिएटिव्हिटी असते. हे विचार ज्याच्यामध्ये प्रगल्भ झालेले असतात ना, यांच्यामध्ये खूप हायली क्रिएटिव्हिटी तयार झालेली असते. तर हायली क्रिएटिव्हिटी तयार झालेली असते म्हणजे काय, जसं की आता आपण एक न्यूटनचा विचार करू. त्याच्यावरून सडनली ब्रेन मध्ये आयडियाज तयार झाल्या, बरोबर आहे. तर ह्या आयडियाज म्हणजे काय, इन्स्पिरेशनल थिंकिंग, सडनली आयडियाज तयार होणे. आणि ह्या कधी होतील, ज्यावेळेस तुम्ही मुलांमध्ये ऑलरेडी तयार होतात, त्याला फक्त चालना दिली पाहिजे. त्याला जर दाबलं, गपरे काय वेगळंच बोलतोयस, नको हे नको सांगू, मला जे पाहिजे ते सांग, ज्यावेळेस असं होईल ना, तर त्याच्यात ती विचार करण्याची क्षमता ही दाबली जाईल. कारण हे स्किल आहे, हे डेव्हलप करता येऊ शकतं प्रत्येकाला. हे काही म्हणजे कुणा एकट्यासाठी दिलेलं नाहीये, ठराविक लोकांसाठी नाहीये, ओके, सर्वांसाठीच आहे. त्याच्यानंतरचा आहे ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग, अमूर्त विचार. ओके, ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा क्विकली व्हिडिओ बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पण नागेश सर, बरेच जण आपला चालू असलेला व्हिडिओ मोबाईल समोरून रेकॉर्ड करत आहेत. सर्वांना सूचना आहे की फक्त ऐकून घ्या तुम्ही, तुम्हाला त्या व्हिडिओ पण बघायला मिळेल युट्यूबवर. व्हिडिओज वगैरे सगळे मिळतील, काही अडचण नाही, आम्ही शेअर करूया. नाही, आता बरेच जण इथं ऐकायचं सोडून रेकॉर्डिंग समोर मोबाईल धरून रेकॉर्डिंग करत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण ऐकून घ्या. ओके, बरं. आणखीन एक महत्वाचा, काही जणांचं म्हणणं आहे की सर्जनशील आणि सृजनशील. ओके, आपण त्याच्यावर चर्चा करूया. नक्की विचार करूयात. काय विचार आहे हे समजून घ्या. हे सर्जन किंवा सृजन कोणतंही एक आहे, आपण ठरवूयात नंतर. तर ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग वर एक छान व्हिडिओ बघूयात आपण, बरं का. आणि आपले शिक्षक जे आहेत ना, हे खूप क्रिएटिव्ह आहेत. आता ह्याचं उदाहरण जर बघायचं झालं असेल तर आपण बालाच्या ज्या शाळा आहेत ना, तिथं जाऊया आणि तिथं बघा काय क्रिएटिव्हिटी तयार केलेली आहे. मी त्या घरोळ्याच्या शाळेमध्ये गेलो होतो, सॉरी घरोळा आटोळ्याची शाळा. म्हणजे एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून कशी करून घेता येईल, क्रिएटिव्हिटी आपल्याकडे खूप आहे. त्या क्रिएटिव्हिटीला पण चालना देण्याची गरज आहे, खूप आहे. त्या आठवड्यामध्ये एवढे सुंदर उपक्रम राबवलेले आहेत की जे की खूप क्रिएटिव्ह आहेत, नाविन्यपूर्ण आहेत, वेगळेच आहेत, काहीतरी एका दिशेला सोडून वेगळीकडेच नेणारे आहेत, पण त्याच्यातून लर्निंग होते. असे खूप सुंदर विचार आहेत. तसंच रायवाडीची शाळा बघितली, तिथेही खूप छान सुंदर असे विचार आपल्याला बघायला मिळतील. आष्ट्याची शाळा बघितली मी, तर आपल्याकडे आहे ती क्रिएटिव्हिटी. आणि झेडपीचा जो पूल आहे ना, तो खूप ग्रेट आहे एकदम, म्हणजे क्रिएटिव्ह
एका वेगळ्या प्रोसेस आपल्याला विचार करता येईल. नेक्स्ट आहे डिझाईन थिंकिंग. ओके, तर आता ऍब्स्ट्रॅक्ट थिंकिंग काय आहे आपण व्हिडिओच्या स्वरूपात बघणार आहोत. तर शेवटचं एक्सप्लेन करतो अगोदर, ही पीपीटी कंप्लीट करतो, हे स्लाइड, आणि आपण मग व्हिडिओ बघूया. तर डिझाईन थिंकिंग म्हणजे काय, तर इथं येतं अप्लाइंग, रचना विचार. थोडस मराठीचा जरा प्रॉब्लेम झाला असेल तर समजून घ्या, कारण मी ते ट्रान्सलेट काय केले, गुगलवरून बरेचसे शब्द मला सापडत नव्हते मराठीचे, त्याच्यामुळे मला जे समजले ते मी लिहिलेले आहेत. तर डिझाईन थिंकिंग म्हणजे काय की अप्लाय करणे, जे मी अनालाइज केलं, सिंथसाइज केलं काहीतरी नवीन, ते अप्लाय करणं. किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पण येते बरं का, डिझाईन रचना विचारामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पण येते. अगोदर एक व्हिडिओ बघूयात आता छान. थोडस मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो. सर उचला कोणाचं, सॉरी काय झालंय. ओके, आपण एक छान व्हिडिओ पाहूयात. खूपच सुंदर व्हिडिओ आहे, तुम्ही बघितलाही असेल, पण परत एकदा आपण एकदा बघूयात त्या व्हिडिओला. सर्वांना आवाज येतोय का हे फक्त चेक करा. इमॅजिन करणे म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट थिंकिंग आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये जे शेवटी मुलांनी तयार केलं ना, ती क्रिएटिव्हिटी आहे. जे काही लर्निंग आहे त्यांचं, डायव्हर्जंट थिंकिंग केली, लॅटरल थिंकिंग केली, सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी एक प्रोजेक्टर तयार केलं, स्लाइड प्रोजेक्ट. ओके, तर ते आहे क्रिएटिव्हिटी. ओके, तर आता नेमकं हे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ह्या क्रिएटिव्ह पर्सनच्या, आपण क्विकली पाहूयात. पहिला आहे असा जो क्रिएटिव्ह थिंकर जो असतो ना, तो जिज्ञासू असतो, नेहमी प्रश्न विचारतो, हे का, हे कसे, हा हे का असे. आणि विद्यार्थी बघा 100% तसेच असतात, ते नेहमी प्रश्न विचारतात, हे असंच का, ते तसंच का, हे असंच केलं तर ते तसंच का बरं करायचं, हे असंच का करायचं, म्हणजे क्युरिओसिटी. ओके, नेक्स्ट सीक प्रॉब्लेम्स, तो समस्या शोधतो, त्याला आनंद आहे समस्या शोधण्यामध्ये. म्हणजे समस्या येऊ नये म्हणून तो नाही विचार करत, तर तो समस्या शोधण्यामध्ये तो धन्यता मानतो. म्हणजे तो प्रॉब्लेम शोधतो स्वतःहून आणि तो सोडवतो. एन्जॉय चॅलेंजेस, आव्हानांचा आनंद घेतो. म्हणजे आता प्रॉब्लेम आलाय, आता मी काय करू. उदाहरणार्थ आपण जी स्टोरी बघितली सुरुवातीला, तिने ते आव्हान एन्जॉय केलं आणि त्याला योग्य ते उत्तर दिलं, म्हणून ती त्या प्रश्नातून सुटली ती मुलगी. बरोबर आहे, नाहीतर तिला ते लग्न करावं लागलं असतं त्या सावकाराशी, म्हाताऱ्या. तर त्याच्यासाठी तिने त्या आव्हानाचा काय आनंद म्हणजे समस्येचा आनंद घेऊन ते सोडवला. त्याच्यानंतर आशावादी, आशावादी असलं पाहिजे माणसाने काही याच्यापर्यंत. तर अशी माणसं हे आशावादी असतात, ऑप्टिमिस्टिक असतात. त्याच्यानंतर एबल टू सस्पेंड द जजमेंट, बरोबर का चूक याच्या मागे लागत नाहीत अशी माणसं, ते काहीतरी नवीन तयार करण्याच्या मागे लागतात. ओके, इमॅजिनेटिव्ह, कल्पक असतात, काहीतरी वेगळं करायचं, कल्पकता निर्माण करायची प्रत्येक गोष्टीमध्ये, असे असतात. सी प्रॉब्लेम्स ऍज अ अपॉर्च्युनिटीज, तर प्रॉब्लेम्स कडे ते कसं बघतात, ऍज अ अपॉर्च्युनिटी, ती संधी आहे मला मिळालेली आणि मी ते सोडवणार, ती संधीचं मी सोनं करणार, असा विचार हे अशा प्रकारची जे क्रिएटिव्ह थिंकर्स आहेत ते करतात. त्यानंतर डझंट गिव्ह अप इझिली, सहजासहजी हे त्या समस्येचा पिच्छा सोडतच नाही. म्हणजे गिव्ह अप म्हणजे हारच मानत नाहीत असे, म्हणजे त्यांच्यामध्ये हार न मानण्याची वृत्ती तयार होते, स्ट्रगल करण्याची वृत्ती जी खूप गरजेची असते, ह्या क्रिएटिव्ह थिंकिंग मधून तयार होते. आणि ओपन माइंडनेस,
सहजासहजी हार मानत नाही तो पण नाही. मुक्त विचार आपण ऑलरेडी पाहिलेला आहे मुक्त विचार, परत आपण त्याच्याकडे नाही जाणार आहेत. आता नेक्स्ट बघूयात, ते आहे का. आता सगळ्यात महत्वाचं का सर्जनशील विचार कशासाठी करायचंय, तर हे अनिवार्य आहे, सगळ्यात इंडिस्पेन्सिबल. काय हे का इंडिस्पेन्सिबल आहे, कारण आजच्या युगामध्ये जर आपला विद्यार्थी जर टिकवायचा असेल ना, तर तो क्रिएटिव्ह थिंकर झाला पाहिजे. कारण आज ऍपल चालतं, ऍपल कमवतं पण, फेसबुक चालतं, फेसबुक कमवतं पण. इवन तुम्ही जर हे बघितलं ना, रील्स काय त्या फेसबुकवरच्या रील्स आहेत, त्या युट्यूबवरच्या रील्स आहेत, शॉर्ट व्हिडिओ आहेत, त्याच्यातून कोट्यावधी रुपये कमवणारे माणसं आहेत. काय करतात तर छोटीशी काहीतरी कृती करतात. ते आता सध्या एक रील्स मध्ये एक चालू आहे, एक थोडासा काळा असलेला एक व्यक्तिमत्व, तो काय करतो, काहीच बोलत नाही तोंडाने, फक्त एखादी गोष्ट ज्या पद्धतीने लोक करतात ना त्याच्यापेक्षा सोपं कसं करता येईल हे असं दाखवतो तो फक्त. आणि तो कोट्याधीश झालाय असे छोटे छोटे क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवून, तो कोट्याधीश झालाय. तर हे जे आहे ना अनिवार्य आहे. आता सध्या विद्यार्थ्याला आपल्या या युगामध्ये मॅच करून घेण्यासाठी क्रिएटिव्ह थिंकिंग हे खूप गरजेचं आहे. दुसरं आहे, इट गिव्स यू फ्रीडम, स्वातंत्र्य देतं विचाराचं. जर क्रिएटिव्ह थिंकिंग आपण डेव्हलप केली ना, ते विचारांचं स्वातंत्र्य निर्माण करतं, म्हणजे खरोखर स्वातंत्र्य प्रदान करतं त्या व्यक्तीमध्ये. त्याच्यानंतरचा पुढचा, इट इम्प्रूव्ह द प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोसेस, समस्या निराकरण. हे सब स्किल्स आहेत क्रिएटिव्हिटीच्या. क्रिएटिव्हिटी ही टॉप मोस्ट आहे सध्या. आपण ब्लूम्स टेक्सॉनॉमी जर बघितली ना, तर हे टॉप मोस्ट उद्दिष्ट आहे. तर हे इम्प्रूव्ह करतं काय, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सगळेच अनालिसिस इम्प्रूव्ह करतं, ऍक्च्युअली अंडरस्टँड पासून ते इव्हॅल्युएट पर्यंत एव्हरीथिंग हे इम्प्रूव्ह करतं काय, क्रिएटिव्हिटी. त्याच्यानंतरचा पुढचा आहे, इट बूस्ट प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करतं म्हणजे निर्मिती आणि उत्पादन क्षमता हे बूस्ट करतं, अचानक पद्धतीनं वाढवतं. ह्याचं उदाहरण जर बघायचं झालं तर ऍपलने आपली जी डिझाईन्स आहेत ते प्रत्येक वेळेस ती चेंज करत राहतात, नवनिर्मितीतून उत्पादकता वाढवतात. बरोबर आहे. असेच बरेचसे उदाहरण आपण घेऊ शकतो की मॉडिफिकेशन करणे किंवा त्याच्यामध्ये बदल करणे आणि त्याचा खप वाढवणे. आता याच्या उलट नोकियाने जो बदल आहे ना तो स्वीकारला नाही, त्याच्यात काही मॉडिफिकेशन केले नाहीत म्हणून तो कालबाह्य होत जात होता. त्यानंतर त्यांनी ते बदल स्वीकारले. नाही तर स्मार्टफोन मध्ये नोकिया जो सुरुवातीला खूप पुढे होता तो आज कुठेच दिसत नाही. त्याचं कारण आहे क्रिएटिव्हिटीला त्यांनी फाटा दिला, नवीन गोष्टींना नवीन नवनिर्मितीला फाटा दिला आणि त्याच्यामुळं ते मागे पडले. त्याच्यानंतरचा इट मेक्स पीपल हॅपियर. सगळ्यात मोठी गोष्ट असते बरं का, एखादी गोष्ट जर आपण बनवली ना तर त्याचा आनंद खूप मोठा असतो. समजा मला एखादं गणित येत नाहीये, मी एक विद्यार्थ्याचंच उदाहरण घ्या, एखादं गणित येत नाही आणि त्याने दिवसभर प्रयत्न केला, रात्रभर प्रयत्न केला आणि रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत बसला तो प्रश्न सोडवीत आणि त्याला 1 वाजता त्याचं उत्तर सापडलं. काय आनंद असेल त्या गोष्टीचा. म्हणजे नवनिर्मितीचाही आनंद खूप मोठा असतो. एखादी गोष्ट खूप सुंदर बनवली ना, आपणच बघा, जे ऍबस्ट्रॅक्ट असं आपण घर बांधणे प्रत्येकाचं एक हे असतं, स्वप्न असतं, छान घर बांधणं एकदम, आणि आपण ते ऍबस्ट्रॅक्ट अगोदर विचार करत असतो, असं बांधायचं, असं बांधायचं, इथं हे करायचं, तिथं ते करायचं. ज्यावेळेस ते प्रत्यक्षात समोर उभं टाकतं ना, तर त्या केलेल्या खर्चापेक्षाही ते झालेलं जे तयार स्वरूप आहे ना त्याचा आनंद खूप मोठा असतो. तर इट मेक्स हॅपियर. ओके, देन इट लीड्स टू पर्सनल ग्रोथ. खूप जे पर्सनल डेव्हलपमेंट आहे ना, व्यक्तिमत्व विकास आपण म्हणतो, व्यक्तिमत्व विकास जो असतो ना, त्याच्यामध्ये लिडरशिप आहे किंवा ग्रुप वर्क आहे, कोलॅबरेटिव्ह वर्किंग आहे, तुमचे म्हणजे विचारांची. आता बघा, स्पीकर, लँग्वेज क्रिएटिव्हिटी आपण म्हणू, जे चांगले स्पीकर असतात ना ते बोलतात त्याच गोष्टी पण त्या वेगळ्या पद्धतीनं बोलतात, त्यामुळे ते ऐकावं वाटतं. बरोबर आहे. आणि हा एक व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आणि हे डेव्हलप कोण करतं तर क्रिएटिव्हिटी डेव्हलप करते चांगल्या प्रकारे. आपण क्रिएटिव्हिटी जर उद्दिष्ट ठेवलं तर ते ऑटोमॅटिकली डेव्हलप होत जातं.
त्याच्यानंतरचं आहे क्रिएटिव्ह थिंकिंग प्रोव्हाइड सेल्फ अवेअरनेस. स्वची जाणीव पण तयार करून देतं क्रिएटिव्हिटी. आपण काय आहोत, आपण कुठे आहोत, आपण काय करू शकतो, मी काय आहे याची जाणीव करून देतं क्रिएटिव्हिटी. त्याच्यानंतर तणावमुक्त. कसं आहे माहितीये का, तुम्हाला जर बंधनच नाहीयेत विचार करायला, बंधनं म्हणजे कशी बंधनं की कंट्रोल्ड बंधनं नाहीयेत, म्हणजे अगदीच तुम्ही चुकीच्या वाईट गोष्टींकडे नाही जाऊ द्यायचंय आपल्याला विद्यार्थ्यांना. त्यांना चांगल्या गोष्टींची बंधनं नाही ठेवायची. तर ते अशी बंधनं जी पॉझिटिव्ह कंट्रोल्स म्हणतो आपण, हे पॉझिटिव्ह कंट्रोल्स ठेवून निगेटिव्ह गोष्टीकडे न जाऊ देता पॉझिटिव्हिटी मध्ये पूर्ण लवचिकता, मोकळं सोडून द्यायचंय त्यांना. आणि त्याच्यातून मग ती काय तणावमुक्त होतील. काय करायचंय काय नाही ते परत एकदा तेच उदाहरण आपण बघूयात की त्या मुलांना ज्या वेळेस तो शिक्षक म्हणजे आमिर खान त्या मुलांना ज्यावेळेस त्या डोंगरावर घेऊन जातो ना, ती मुलं एकदम रिलॅक्स होतात, अगदी एन्जॉय करतात, जे काही करतात ना नवीन नवीन गोष्टी एन्जॉय करतात. तर हे तणाव मुक्त करून टाकतं. जर तुम्हालाही तणाव आला ना तर क्रिएटिव्हिटीकडे जा. ओके, तर हे झालं का करायचं. आणखी नाही का करायचं याचं मुख्य गोष्ट. सध्या आपण का शिकवतोय हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण विद्यार्थ्यांना का शिकवतो, एखाद्या इयत्तेला पर्टिक्युलर ग्लोबल सिटीजन बनवायचं, ह्या गोष्टी मोठ्या मोठ्या द्या सोडून, पण आपण एखाद्या पर्टिक्युलर इयत्तेला का शिकवायचंय, तर हे जाणून घेण्यासाठी काय करायचंय आपल्याला. तर बघा, ब्लूम्स टॅक्सॉनॉमी इथं मदत करते. लर्निंग आउटकम आपण नाव ऐकलंय, सर्वांनी ऐकलंय, याच्यावर काम करतोय आपण लर्निंग आउटकम्सवर. आपण पुस्तक शिकवण्यासाठी वर्गात शिकवत नाही, आपण ते दिलेले एखाद्या इयत्तेला दिलेले जे लर्निंग आउटकम आहेत ते अचीव्ह करण्यासाठी मुलांना शिकवतो. फॉर एक्झाम्पल, आपण जर इयत्ता दुसरीचं किंवा पहिलीचं एखादं लर्निंग आउटकम घेतलं तर तिथे इंग्रजीचं लर्निंग आउटकम काय असू शकतं, तर he or she can recognize after the session my student will be able to recognize or match the word with its picture, म्हणजे इंटर रिलेशनशिप. हे काय लर्निंग आउटकम आहे. मुलाला माझ्या मुलाला एखादा चित्र आणि त्याचा इंग्रजी शब्द याचा सहसंबंध जोडता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी शिकवायचंय. पुस्तकात ऍक्टिव्हिटी दिली म्हणून नाही, पुस्तकात हे करायचंय फक्त पॅरेग्राफ वाचून दाखवायचंय, चित्र दाखवायचे म्हणून नाही, तर ते त्याला करता आलं पाहिजे. आणि हे जे लर्निंग आउटकम्स आहेत ना, ह्या 6 श्रेण्यांमध्ये वाटलेले आहेत. कोणत्या, रिमेंबर, याला ब्लूम्स टॅक्सॉनॉमी म्हणतो आपण. हे शिकलेलं आहे ऍक्च्युअली, बीएड ला झालेलं आहे आपल्याला. रिमेंबर, अंडरस्टँड, अप्लाय, अनलाइज, इव्हॅल्युएट आणि क्रिएट. आता हे क्रिएटिव्हिटी जे क्रिएट आहे ना, हे टॉप मोस्ट आहे. जर तुम्ही टॉप मोस्ट उद्दिष्ट ठेवलं ना तर खालच्या सर्व गोष्टी मुलांना सहज येऊ शकतात. याच्यावर एक वेगळं सेशन होऊ शकतं. तर थोडक्यात मला हे सांगायचं, हे तुम्ही परत अभ्यासा की जी ब्लूम्स टॅक्सॉनॉमी आहे त्यानुसार जे क्रिएट आहे ना, ती अप्पर मोस्ट हायर ऑर्डर थिंकिंग स्किल म्हणतो आपण. हॉट्स अँड लॉट्स आपण बघितलेले आहेत, हॉट्स अँड लॉट्स. तर हायर ऑर्डर थिंकिंग स्किल आहे हे क्रिएट, टॉप मोस्ट हायर ऑर्डर थिंकिंग स्किल. तर याचा आपल्याला विचार करायचा. जर क्रिएटिव्हिटी आपण विद्यार्थ्यांना देऊ ना तर हे सगळे खालचे सर्व गोष्टी त्यांच्यासाठी एकदम सोप्या आहेत, ते सहज ते अवगत करू शकतात. याच्यासाठी याचा आपल्याला विचार करायचा, कारण ते आपल्या अभ्यासक्रमामध्येच आहे, आपल्याला म्हणजे ते अपेक्षित आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्या खोलात जास्त जाणार नाही मी, कारण ते खूप वेगळा भाग आहे. तर आता याच्यानंतर पाहूयात की नेमकं कसं करायचं. आता आपण काय काय बघितलं, काय आहे क्रिएटिव्हिटी, ओके, म्हणजे आणि का करायची, का क्रिएटिव्हिटी डेव्हलप करायची विद्यार्थ्यांमध्ये, किंवा त्याला चालना का द्यायची. ऑलरेडी आहे, फक्त त्याला चालना द्यायची, त्याला मोठं बनवायचंय. काय आहे, का करायचंय हे जाणून घेतलं. आता कसं करायचंय, म्हणजे विद्यार्थ्यांसोबत काय करायचंय ज्याच्यामुळे, किंवा तुम्ही स्वतःसोबत काय करू शकता ज्याच्यामुळे ही डेव्हलप होऊ शकते. तर हे आपल्याला शिकायचं आहे आता ह्या पुढच्या भागामध्ये. तर सगळ्यात महत्वाचं काय मेथड्स, टूल, टेक्निक्स आपण वापरू शकतो. काय वाटतं आता परत चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे क्विकली. आता हे सोपं आहे, सध्या जे मी समोर उभं केलंय चित्र ते तुमच्या सोपं आहे. नेमकं काय आहे, काय पर्याय सांगितलाय मी, कोणतं टूल सांगितलंय, समोर जे आलंय चित्र तुमच्या ते. थिंक पॉझिटिव्ह. येस, पॉझिटिव्ह थिंकिंग सुरू करा, निगेटिव्ह नाही. हे म्हणजे बरोबर का चूक बघण्यापेक्षा याच्यातून काय नवनिर्मिती होते का याच्याकडे जास्त लक्ष द्या.
येस, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग. मग पॉझिटिव्ह थिंकिंग जर ठेवली ना, म्हणजे काय की एक मिथ आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये एक संभ्रम आहे की क्रिएटिव्हिटी ह्या आपल्या मुलांचा भाग नाहीये, आपले मुलं हे साधे आहेत, यांचं बॅकग्राऊंड असं आहे तसं आहे, असं नाही. तर हे मिथ काढून टाक. आणि आपल्या जवळपास शिक्षकांनी हे काढलेलंच आहे की प्रत्येक विद्यार्थी हा क्रिएटिव्ह आहे. आणि मग ते पॉझिटिव्ह थिंकिंग न आपल्याला याच्या पुढे जायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट इव्होल्युशन, म्हणजे एखादी गोष्ट जशी आहे ना त्याच्यात थोडासा बदल करून नवीनता तयार करणे, ते म्हणजे इव्होल्युशन. हे सेकंड टेक्निक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे सिंथेसिस. पेजर प्लस टेलिफोन याचा मिळून मोबाईल फोन तयार झाला. म्हणजे दोन वेगळ्या चांगल्या गोष्टी मिसळून त्याची तिसरी एक नवीन निर्मिती केली. हे झालं सिंथेसिस. सिंथेसिस करायला मुलांना शिकवायचंय. त्याच्यानंतर आहे रिव्होल्युशन, म्हणजे जी गोष्ट आहे ना ती पूर्णपणे बदलून दुसरीच तयार करणे. फायरवर्क्स टू डायरेक्ट काय मिसाईल. तर ह्या रिव्होल्युशन म्हणजे एखादी गोष्ट ती पूर्णपणे बदलून काहीतरी नवनिर्मिती करणे. त्याच्यानंतर पुढचं आहे, आता मग मी म्हटलो वेगळे पर्याय तयार करणे. तर काय आहे हे, तर वेगवेगळ्या दिशेने विचार करणे. म्हणजे एक पर्याय जर चुकला, चेंजिंग डिरेक्शन. आता मी पहिली वाट बघितली, तिथं सोल्युशन आहे, मधली वाट आहे जी लाल शाईतली आहे. दुसरी वाट आहे ती निळ्या शाईतली आहे, म्हणजे मी पर्याय ते शोधत गेलो, तिथं बेस्ट सोल्युशन भेटलं. परत मी माझा मार्ग बदलला आणि त्यावेळेस मला एक नवीन आयडिया प्राप्त झाली. तर डिरेक्शन चेंज करून आपण नवीन आयडिया मिळवू शकतो. ह्या गोष्टी मुलांमध्ये रुजवायच्या. हाऊ टू चेंज द डिरेक्शन. त्याच्यानंतर पुढचं आहे मॉडिफिकेशन, रिऍप्लिकेशन. म्हणजे एखादी गोष्ट तशीच आहे पण त्याचं कव्हर किंवा क्वालिटी बदलली, त्याच्यातून पण नवनिर्मिती होते आणि त्याच्यातून व्यावसायिकता वाढीच लागते. म्हणजे सुरुवातीला मिळणारं एखादी गोष्ट त्याच्यात त्यांनी त्याच्या पॅकिंग मध्ये बदल करतात, त्याच्यात परत मधल्या क्वालिटीमध्ये बदल करतात. तर ह्या गोष्टीतून पण रिऍप्लिकेशन, एखाद्या गोष्टीचं परत ऍप्लिकेशन करून आपल्याला क्रिएटिव्हिटी डेव्हलप करायची. दुसरं आहे माइंड मॅपिंग. हे खूप महत्वाचं टूल आहे, माइंड मॅपिंग आणि ब्रेनस्टॉर्मिंग. आता हे कसं करायचं थोडक्यात मी लवकर सांगतो की माइंड मॅपिंग म्हणजे काय किंवा ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय. एक रूट तयार करण्यासाठी, आता समोर जे चित्र आहे ना ते माइंड मॅपिंग म्हणजे काय हे सांगतं तुम्हाला. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय थोडक्यात सांगतो. एखाद्या मुलांना विषय द्या आणि त्याच्यावर मुक्तपणे चर्चा करायला. ज्यावेळेस 10 मुलं वेगवेगळे विचार मांडतील ना त्यावेळेस ब्रेनस्टॉर्मिंग होणार आहे. म्हणजे काय, त्याच्यावर आपण त्याला म्हणतो दही, ते म्हणजे ताक घुसळून लोणी काढणे जो प्रकार आहे ना, ते म्हणजे सोप्या भाषेत ब्रेनस्टॉर्मिंग. म्हणजे विद्यार्थ्यांना एखादा विषय देणे आणि त्याच्यावर खूप छान चर्चा करायला हवी. आणि त्याच्यात हे चर्चा करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. त्या म्हणजे हे खरं खोटं, हे चुकीचं बरोबर, हे क्रिटिसाइज न करता त्याला विचार करायला प्रवृत्त करणे. म्हणजे त्याच्या विचाराला ऍक्सेप्ट करणे. ओके ओके ओके, डू ऍक्सेप्ट एव्हरीथिंग व्हॉट एव्हर दे आर शेअरिंग विथ अस. नो, डू ऍक्सेप्ट दॅट थिंग्स अँड लेट हिम और हर थिंग क्रिटिकली. ओके, नेक्स्ट ब्रेनस्टॉर्मिंग आहे. त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे ते आहे चेकलिस्ट. वाय, वेअर, म्हणजे आस्किंग क्वेश्चन. सिम्पली काय, आस्किंग क्वेश्चन्स, क्रिएटिव्ह क्वेश्चन्स. वाय, वेअर, व्हेन, हू, व्हॉट, हाऊ, अशा प्रकारचे प्रश्न विचारायला विद्यार्थ्यांना सवय लावणे आणि त्याच्यातून नवीन गोष्टी शिकणे. आता याच्यामध्ये आणखीन एक आहे ज्या आपण म्हणतो की 6 हॅट्स ऑफ थिंकिंग, ज्या एडवर्ड डी बोनोने मांडलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये. तर ह्या 6 हॅट्स क्विकली मी सांगतो काय आहेत. पहिली जी व्हाईट हॅट आहे ना ती फॅक्ट्स, म्हणजे मुलांना फॅक्ट्स जाणून घ्यायला शिकवणे. दुसरी जी आहे ना ती रेड हॅट आहे, ती आहे इमोशनची हॅट. त्याच्यामध्ये फिलिंग्स, रिस्क, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आहे, फिलिंग्सला कंट्रोल करणं आहे, इमोशनल मॅनेजमेंट आहे, लॉजिकल थिंकिंग आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या रेड हॅट मध्ये येतात. त्याच्या पुढची आहे जी आहे ती ब्लॅक हॅट. ब्लॅक हॅट मध्ये काय, क्युरेशन्स, लॉजिकल, देन केअरफुलनेस, डिफिकल्टीज. काय म्हणजे ह्याचे तोटे काय असू शकतात किंवा एखाद्या गोष्टी केल्यानंतर काय त्याचा परिणाम काय होऊ शकतो, रिस्क काय असू शकते, ह्या गोष्टींचा विचार करणे म्हणजे ब्लॅक हॅट आहे. त्याच्यानंतर येलो हॅट आहे जी की
पॉझिटिव्ह थिंकिंगचं प्रतीक आहे. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहेत, ऑप्टिमिस्टिक आशावादी असणं आहे, मी हे करू शकतो हे आहे. त्याच्यानंतर जाणीवपूर्वक मोटिवेशनली जाणीवपूर्वक एखादी गोष्ट शोधणे आहे, गरज निर्माण करून त्या गरजेला उत्तर शोधणं आहे. ते येतं पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे येलो हॅट मध्ये. त्याच्यानंतर जी आहे ती ग्रीन हॅट आहे, ती आहे क्रिएटिव्हिटीची हॅट आहे ऍक्च्युअली. म्हणजे तुम्ही लॅटरल थिंकिंग करून जजमेंट न लावता एखादी नॉन जजमेंटल थ्रू एखादी गोष्ट नवीन शिकणं, अल्टरनेटिव्ह शोधणं, हे ग्रीन हॅटचं म्हणजे ग्रीन हॅट ते सांगतं. त्याच्यानंतर आहे शेवटचं जी ब्ल्यू हॅट आहे ते कंट्रोल. मी मगाशी सांगितलं ना की कंट्रोल्स पण काही पाहिजेत, तर ते मॅनेजिंग कंट्रोल्स आहेत, आस्क आहेत, मॉनिटरिंग आहे, प्रोसेस आहे. एखादी गोष्ट चालू आहे तर ती मॉनिटर शिक्षकांनी करायला पाहिजे. वेळे अभावी थोडंसं क्विक घेतो, तुम्ही जर हे सर्च केलं तर खूप काही माहिती तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर मेंटेन करणे, एखादी गोष्ट बॅलन्स ठेवणे. म्हणजे आपण मोकळीक दिली आहे पण ती एखादी खूपच चुकीच्या दिशेने जाऊ नये याचं कंट्रोल, पॉझिटिव्ह कंट्रोल आपण या ह्याच्यातून करायचं. तर ह्या 6 हॅटचा फॅक्ट्स, इमोशन्स, डेव्हिल्स हॅट जे आपण ब्लॅक हॅट म्हणतो, रिस्क त्याला आपण म्हणतो रिस्क मॅनेजमेंट. त्याच्यानंतर येलो हॅट, क्रिएटिव्ह, ग्रीन हॅट अँड ब्ल्यू हॅट, या गोष्टींचा आपण विचार विद्यार्थ्यांमध्ये करायला लावायला आपण प्रवृत्त करायचंय. आता याच्यासाठी आपण कोणकोणते गेम्स आणि ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतो बरं का. तर आपण पाहूयात एक बाय एक. तर पहिलं आहे प्ले द व्हॉट इफ गेम. व्हॉट इफ, जर पृथ्वीच समजा, आणि एक उदाहरण देतो छान, तुम्ही विचार करा मनातल्या मनात. या पृथ्वीवरची सगळीच माणसं जवळपास म्हणजे गेली, कुणीच नाही या पृथ्वीवर, तुम्ही एकटे आहात, तुम्ही काय कराल? व्हॉट इफ जर चंद्रच नष्ट झाला तर काय होईल? सूर्यच नष्ट झाला तर काय होईल? या पृथ्वीवरची झाडच जर नष्ट झाली तर व्हॉट इफ हा गेम आपण विद्यार्थ्यांमध्ये खेळून आपण क्रिएटिव्हिटी डेव्हलप करू शकतो. त्याच्यानंतर मुलांना चॅलेंजेस देणे, वेगवेगळे चॅलेंज द्या मुलांना. ही काही क्रिएटिव्हिटी नाहीये पण याच्या माध्यमातून क्रिएटिव्हिटी डेव्हलप होती. मुलांना चॅलेंज देणे, जे की झालंय बऱ्याचदा आपल्याला हे माहिती आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे स्पॉन्ज पेंटिंग, फिंगर पेंटिंग. म्हणजे आपण जे पेंटिंग घेतो बघा, हाताचे ठसेची पेंटिंग, वेगवेगळ्या फळांची कापाची पेंटिंग, ठसे काम, बरोबर आहे, किंवा हाताची पेंटिंग, किंवा एखादी वस्तू वहीवर ठेवून त्याचे आकार काढणे. हे अशा प्रकारचे गेम्स आपण विद्यार्थ्यांसोबत म्हणजे घेऊ शकतो. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह रोल प्लेइंग, एक वेगळ्या प्रकारची रोल प्लेइंग द्या, जी की हे रेग्युलर बेसिसला सोडून वेगळी काहीतरी असेल. ते स्वतःला झाड समजून रोल प्ले करतात किंवा वेगळं काहीतरी समजून रोल प्ले करतात, जे की रेग्युलरला सोडून आहे असं काहीतरी नाविन्यपूर्ण असे रोल प्लेस त्यांना द्या. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे न्यू एंडिंग. आता याचं उदाहरण एक छान तुम्हाला माहित असेल, बरेच आपण मागे ते कावळ्याचं उदाहरण बघितलं की कावळा खडेच का टाकतो? स्ट्रॉ घेऊन जाऊन तो पाणी पिऊ शकतो ना. मुलांना जर क्रिएटिव्हिटी शिकवायची ना, वेगवेगळे मार्ग शिकवायचे, एकच मार्ग नाहीये तिथे खडा टाकण्याचा, तर काय आणखीन काय होऊ शकतं त्याचं एक उदाहरण दिले. कासवाचे आणि त्या सस्याच्या शर्यतीचं उदाहरण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ऍड केले. पूर्वी ते स्पर्धा एकटाच जिंकायचा कासव, त्याच्यानंतर त्याच्यात बदल केला की दोघे एकमेकांच्या साह्याने ते स्पर्धा जिंकतात. पाण्यातून वगैरे जाताना कासव सशाला पाठीवर घेतो, असं जे उदाहरण दिलेलं आहे ना, हे न्यू एंडिंगचं आहे. तर असे आपण ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर नेम गेम, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींना नेम करायला लावणे, किंवा ऍडजेक्टिव्ह नेम, म्हणजे तुमच्या नावाच्या सुरुवातीपासून सुरू होणारे ऍडजेक्टिव्ह विशेषण सांगा. जसं की नॉटी नागेश, ओके, असं उदाहरण सांगता येईल. अशा अनेक गेम्स आपण घेऊ शकतो विद्यार्थ्यांसोबत. त्याच्यानंतर आहे स्केच अँड क्रिएट, म्हणजे एखादी वस्तू वहीवर किंवा पुस्तकावर ठेवून त्याचे आकार बनवणे. कट अँड ग्लू ऍक्टिव्हिटी, ऍक्च्युली याच्या नावावर जाऊ नका. ट्रॅश जे आहे, आपण जे म्हणतो ट्रॅश, त्या ट्रॅश पासून म्हणजे जे
फेकून द्यायच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून काहीतरी नवनिर्मिती करणे, नारळाच्या वाटीपासून आपण बरंच काही बघितलेलं आहे. असे उपक्रम आपण वर्गामध्ये राबवावेत की जे फेकून द्यायच्या वस्तू आहेत किंवा आपल्या अवतीभोवती ज्या वातावरणामध्ये म्हणजे सभोवताली ज्या वस्तू आहेत ना त्याच्या माध्यमातून काहीतरी नवनिर्मिती मुलांना करायला लावणे, हे आहे कट अँड ग्लू ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतरचं पुढचं आहे क्ले मॉडेलिंग ऍक्टिव्हिटी. क्ले पासून वेगवेगळे मॉडेल तयार करणे. कुकिंग सुद्धा सुंदर आहे. तुम्ही एखादे म्हणजे मुलांना रेसिपी सांगू नका, फक्त पदार्थ सांगा, याच्यापासून काहीतरी वेगळं तयार करा. तर कुकिंग मधून पण आपण क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांमध्ये, असे अनेक गेम आहेत मी काही सजेस्ट केलेले आहेत. हे मुलांसोबत घेऊन आपण आपली क्रिएटिव्हिटी वाढवू शकतो. आता आपण परत पहिल्या मुद्द्यावर येऊया. थोडा विचार करा. बरोबर आहे. तर थोडा विचार करा. हा येस, टाकाऊ पासून टिकाऊ. आता तुमची उत्तरं मला चॅट बॉक्स मध्ये पाहिजेत. आपण जे पहिली 2 प्रश्न विचारली होती की नाही त्याची उत्तर. तर एकाने बरोबर उत्तर दिलं. आपण जास्त वेळ न घेता जाऊ द्या, आपण पुढे जाऊयात कारण खूप वेळ होतोय. वेळेचं बंधन लक्षात घेऊन. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की 6 आंबे आहेत टोपलीमध्ये, 6 जणाला वाटायची आहेत, प्रत्येकाला 1 द्यायचा आहे, पण टोपलीत 1 राहायला पाहिजे. आपण असं म्हणलं नाही की शिल्लक राहायला पाहिजे न वाटता. तर आपण काय करू शकतो, 5 जणाला 1-1 आंबे देऊ शकतो आणि शेवटचा 1 आंबा टोपली सहित त्या 6व्या माणसाला देऊ शकतो. हा आहे वेगळा विचार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की त्याचंही उत्तर एका शिक्षकाने दिलेलं आहे, याचंही उत्तर दिलं एकाने चॅट बॉक्स मध्ये, आणि त्या पुढच्या प्रश्नाचंही उत्तर एकाने दिलेलं होतं चॅट बॉक्स मध्ये. तर ते जुळे नाहीयेत तर काय नेमकं, तर ते काय तिळे किंवा 4 जण आहेत असं असू शकतं की म्हणजे तिथं असं म्हणलं नाही की त्या लेडीजला फक्त 2च मुलं आहेत. तर तिळे असू शकतात किंवा ते म्हणजे 4 जण असू शकतात. त्याला ट्रिपलेट्स किंवा आपण क्वाड्रप्लेट्स असं म्हणतो. तर हे 1-2 उदाहरणं आहेत त्या क्रिएटिव्हिटीची. सो द लाईफ isn't about finding yourself. Life is about creating yourself. So on this note, I'll end the session. Thank you for listening the session. And now, right now, start thinking outside the box and be creative. Thank you very much. So this is from my side. Thank you very much for listening. Thank you very much. Over to Rajure sir. Yes, Rajure sir. सतीश सर. हा सर. या पुढील तासिका निशिकांत मिरकरे सरांची आहे. नागेश सर. नागेश सर आवाज येतोय? हा येतोय सर आवाज, बोला ना. मॅडम नाही 2 मिनिट आलेत का? ओके. हा निशिकांत सर प्लीज. कुठे आहेत मिरकले सर? नाही आहेत ना. आहेत मिरकले सरांना अनम्यूट करा. ते आहेत 04 निशिकांत लातूर. 04 का? मी सापडत नाहीत मला म्हणलं. सापडले. ओके सर. को होस्ट केले आपल्याला, अनम्यूट करून बोला. मिरकले सर आवाज येतोय? नागेश. हा येतोय. नागेश सर्वांना एक सूचना आहे की सर्जनच आहे ते, सृजन नाहीये. परत एकदा तुम्ही चेक करा. नागेश. हा सर प्लीज निशिकांत सर.